तर मुलांना आपण आज या पाठाच्या माध्यमातून सराव किंवा परीक्षा प्रश्नोत्तर पाहणार आहोत. आपण परीक्षेला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम जो सराव आहे त्याच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करूया. पाहणार आहोत. इथे तुम्हाला बघा योग्य उत्तरावर क्लिक करायचं आहे. इथे बरोबर आणि चूक या माध्यमातून प्रश्न विचारले आहे. जर तुम्हाला एक विधान आहे ते विधान चूक आहे का बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. चला तर सुरुवात करू. आपल्या पहिल्या प्रश्नांना बघा इथे दिला आहे की वेदनाशामकाच्या अतिवापराने चेतासंस्था उत्सर्जन संस्था यावर परिणाम होतो. बघा या दोनपैकी बघा आपलं जे उत्तर सांगितलं की बरोबर आणि चूक आहे. तर मग वेदनाशामकचा अतिवापर की जे तुम्ही जेव्हा गोळ्या घेतात की त्याचा अतिवापरामुळे चेतासंस्था उत्सर्जन संस्था यावर परिणाम होतो असं त्यांनी फक्त सांगितलेलं आहे. तर मग बरोबर आहे का चूक आहे? तर मग हे विधान कसं आहे? बरोबर आहे. कारण ज्याच्यामुळे विविध प्रकारचे आजार आपल्या शरीराला होऊ शकतात. आपले जे इंटरनल अवयव आहेत त्या अवयवांना देखील इजा पोहोचू शकते, नुकसान होऊ शकतं आणि त्याच्यामुळे जे वेदनाशामक जे अतिवापराने त्यामुळे ज्या गोळ्या आहेत त्या डॉक्टरच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा इथे रेबीज हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. आपलं बरोबर आणि चूक या माध्यमातून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर रेबीज हा जीवाणूमुळे होत नाही, तर हा कुत्रा किंवा ससा किंवा माकड चावल्यामुळे हा आजार होत असतो आणि त्याच्यामुळे हा जीवाणूमुळे होणारा रोग नाही, म्हणून आपले इथे उत्तर चूक असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अबुज असे म्हणतात. मग उत्तर बरोबर आहे का चूक आहे ते आपण पाठ शिक्षण आपण पाहिलं मुलांनो की कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य व अबुज म्हणतात. हे विधान आपलं बरोबर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कावडी या रोगाला जलसंत्रास असे म्हणतात. हे विधान बरोबर आहे का? तर कावळ्याला जलसंत्रास म्हणतात का? तर नाही. की डायरिया याला जलसंत्रास असे म्हणतात कारण पाण्याच्या प्रमाणाप्रमाणे किंवा पाण्यासारखे जे जुलाब होतात त्याला म्हणजे जलसंत्रास किंवा म्हणतात आणि म्हणून कावळीला जलसंत्रा म्हणत नाही आणि म्हणून जे आपलं इथे विधान आहे विधान चूक असणार आहे आणि म्हणून इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे विषमज्वर सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होतो. जो विषमज्वर हा जो आजार आहे किंवा हा जो आजार आहे या आजारात सॅल्मोनेला या टायफी या जीवाणूमुळे होतो का? त्याने सांगितले की टायफॉइड जीवाणूमुळे होतो. हे विधान बरोबर आहे का चूक आहे? तर या दोघांपैकी जे आपलं विधान आहे ते विधान कसं आहे म्हणून बरोबर आहे आणि म्हणून इथे योग्य उत्तरावर आपण क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे एड्सचे नेमके निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी करावी लागते. की एड्स झालेला जो व्यक्ती आहे असा संशय व्यक्त केला जातो की आहे का नाही. मग त्याच्यासाठी जी टेस्ट केली जाते जी चाचणी केली जाते तिचं नाव आहे एलिसा आहे. मग एलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते, ब्लड टेस्ट केली जाते. मग हे विधान बरोबर आहे का चूक आहे? तर मुलांना आपलं हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अतिसार हा असंसर्गजन्य रोग आहे. बघा बरोबर इथे त्यांनी सांगितलं की अतिसार हा संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. आपण याचा फरक मुलांना पाहिला होता की संसर्गजन्य रोग कशाला म्हणतात की जे संक्रमित केले जातात की जेव्हा दूषित हवा पाणी आणि प्राणी आणि कीटकांच्या मार्फत जे संक्रमण होतं त्याला आपण संसर्गजन्य म्हणतो. परंतु जे असंसर्गजन्य रोग म्हणजे ज्याने स्पर्शाने किंवा त्या रोगाच्या वस्तू वापरल्यामुळे किंवा ज्या गोष्टी संक्रमित होत नाहीत कोणत्या गोष्टीची बाधा होते त्याला संसर्गजन्य रोग म्हणतात. मग अतिसार हा असंसर्गजन्य रोग आहे. मग हे उदाहरण कसं आहे साहजिकच अतिसार ही वेगळं म्हणजे हा डायरिया झाला त्याच्यामुळे हा कोणत्याही प्रकारचा विषमज्वर नाही आहे, क्षय नाही किंवा पटके नाही आहे. मग त्याच्याचमुळे हा जो विधान आहे कसं आहे चूक आहे आणि म्हणून अतिसार हा संसर्गजन्य रोग आहे हे विधान आपलं कसं असणार आहे चूक असणार आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे जलद्वेष हे रेबीज या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. जो जलद्वेष आहे की ज्या मुलाला किंवा ज्या व्यक्तीला रेबीज झाला आहे मग ती व्यक्ती जलद्वेष करते म्हणजे पाण्याचा तिरस्कार करणे, पाण्याची भीती वाटणे, पाण्याला बघितल्यावर ओरडणे घाबरणे, मोठमोठ्याने किंचाळणे आणि म्हणून त्याला जलद्वेष असे बोलले आहे. मग जलद्वेष हे रेबीज या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. मग योग्य आहे तो आपलं जे विधान आहे ते विधान आपलं योग्य आहे म्हणून आपण इथे
ते बरोबर दिलेलं आहे की ज्यांना रेबीज झाला आहे त्यांना जलद्वेष या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मातीमुळे होत असतो. की हत्ती जो रोग आहे, हत्ती रोग म्हणजे काय, हा जो क्वेश्चन आलेला आहे, हा क्वेश्चन आपल्या पाठामध्ये आलेला नाही आहे, तरी याचं जे उत्तर आहे मी सांगणार आहे की जो हत्ती रोग आहे म्हणजेच काय आहे की जो आपला एक पाय आहे तो हत्तीच्या पायाच्या आकार आहे एवढा, जसा हत्तीचा पाय हा जेवढा त्याचा आकार आहे, जसा शेप आहे त्या शेपमध्ये त्या आकारामुळे तसा पाय होणे, त्याच्या जाडी त्या पायाची होत असते आणि त्याच्यामुळे जो फुगीर भाग होतो तो फुगलेला होतो आणि तो देखील आजार आहे तो क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होत असतो आणि म्हणून हे जे विधान आहे ते विधान बरोबर आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कावीळ हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे. जो कावीळ आहे हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे का, मग इथे बरोबर आहे आणि चूक आहे. त्याच्यामुळे आपलं जे उत्तर आहे जो कावीळ आहे हा जीवाणूमुळे होणारा रोग आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की सरावाच्या मार्फत आपण 10चे 10 प्रश्न आपण सोडून घेतलेले आहेत. आपलं जे पाठ चाललं आहे आरोग्य आणि रोग या पाठाच्या माध्यमातून आपण सरावाचा हा पाठ झालेला आहे फिनिश. आता आपण खेळाच्या माध्यमातून पाहणार आहोत की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघायचा प्रयत्न करूया. इथे जे सर्व खेळ दिले आहेत आणि यापैकी जो आज आपला आवडता गेम आहे तो क्रिकेटचा गेम आपण घेणार आहोत आणि याच्या माध्यमातून कोणते प्रश्न पाहणार आहोत. इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. त्या 4 ऑप्शनपैकी आपला एक ऑप्शन करेक्ट असणार आणि त्या चेंडूवरती आपण काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला खेळाच्या माध्यमातून. आपला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश रोग हा असंसर्गजन्य रोग आहे. मग आता कोणता रोग असंसर्गजन्य आहे, मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत. कर्करोग आहे, डेंग्यू आहे, क्षय आहे आणि रेबीज आहे. आता या 4 पैकी जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला मुलांना कळेल की जो हा डेंग्यू आहे, हा डेंग्यू, क्षय आणि रेबीज जो हा आजार आहे तो कशामुळे होतो, जो संसर्गजन्य रोग आहे. परंतु असंसर्गजन्य ते विचारलं आपल्याला की हा डॅश डॅश हा रोग असंसर्गजन्य आहे. मग त्यापैकी जो कर्करोग आहे तो असंसर्गजन्य रोग आहे म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवाणू विब्रिया कॅलेरामुळे डॅश डॅश रोग होतो. त्यांनी सांगितलं जो बघा की एक जो आजार आहे ते तुम्हाला 4 आजाराची नावं दिली आहेत. मग हा जो आजार आहे हा कोणत्या जीवाणूमुळे होत आहे, तर विब्रिया जीवाणूमुळे. तर मग कोणता आजार होत आहे, म्हणून त्यांनी सांगितले जीवाणू विब्रिया कॉलेरीमुळे डॅश डॅश रोग होतो. मग कोणता होत आहे बघा, आपण पर्याय वाचणार आहोत. विषमज्वर आहे, मधुमेह आहे, पटकी आहे आणि क्षय आहे. मग या 4 पैकी जे आपले योग्य उत्तर आहे मुलांना विषमज्वर, मधुमेह आणि क्षय हे आजार होत नाही, ते विब्रिया कॅलेरामुळे पटकी हा आजार होतो आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला तिसरा क्वेश्चन आहे मुलांनो, स्वाईन फ्लू हा डॅश डॅश या विषाणूमुळे होत आहे. बघा त्यांनी सांगितलं स्वाईन फ्लू हा कोणत्या विषाणूमुळे होत आहे, तर तुम्हाला 4 पर्याय आहे आपण वाचणार आहोत. जो पहिला पर्याय आहे मायकोबॅक्टेरियम ब्युरिक्युली, सेकंड आहे अँटीबाहिस्टोटेलिका, थर्ड आहे शिग्लोबॅसिलिस आणि चौथा आहे इन्फ्लुएन्झा ए आहे. तर या 4 पैकीचे आपलं योग्य उत्तर आहे जो स्वाईन फ्लू आहे ना, या तिन्ही आपले ऑप्शन रॉंग आहेत. आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ए या विषाणूमुळे होत आहे आणि म्हणून जे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश रोग हा संसर्गजन्य रोग आहे. आता कोणता संसर्गजन्य रोग आहे, मग इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहे. क्षय आहे, पटकी आहे, मधुमेह आहे आणि विषमज्वर आहे. तर या 4 पैकी बघा हा संसर्गजन्य रोग. मग आता बघा पटकी, विषमज्वर आणि मधुमेह बघा हा संसर्गजन्य रोग आहे का, तर बघा आता पाहू शकतो की याच्यामधला जो आपला करेक्ट आन्सर आहे क्षय, पटकी, मधुमेह आणि विषमज्वर. तर यापैकी मुलांना जो आपला आहे तो जो बघा संसर्गजन्य रोग कोणाच्याला म्हणतात की ज्याच्या संसर्गाच्या माध्यमात एखादी व्यक्ती संपर्कात आली, एखादी आजारी व्यक्ती आणि ती त्या आजारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर आपल्याला जो विषमज्वर होतो, मलेरिया होतो, टायफॉइड होतो, विषमज्वर होतं, हे सगळे आजार होत असतात. परंतु यापैकी जो आपलं योग्य उत्तर आहे की डॅश डॅश हा संसर्गजन्य रोग आहे. मग कोणता संसर्गजन्य रोग आहे, मधुमेह संसर्गजन्य रोग नाही आहे, विषमज्वर नाही आहे. तर आपला जो उत्तर आहे क्षय हा रोग संसर्गजन्य रोग आहे आणि म्हणून आपण याच्या उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एड्स हा रोग डॅश डॅश या विषाणूमुळे होतो. एड्स होण्यामागचं जे कारण आहे, जो कोणत्या प्रकारचा विषाणू आहे त्या विषाणूचं नाव इथे दिलं आहे. मग आपण त्यांना बघा नाव वाचणार आहोत. आपल्याला 4 ऑप्शन आहे, 4 पैकी पाहणार आहोत. HH आहे,
सेकंड HN आहे, थर्ड NH आहे आणि फोर्थ HIV आहे. या चारपैकी आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे, जो एड्स हा रोग HIV या विषाणूमुळे होत आहे आणि त्याच्यामागचे आपलं योग्य उत्तर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्षयरोग जीवाणू हा डॅशमुळे होत आहे. जो क्षय हा जो रोग आहे तो कोणत्या विषाणू झाल्यामुळे किंवा कोणत्या जीवाणू शरीरामध्ये गेल्यामुळे हा आजार होत आहे. मग त्या जीवाणूचं आपल्याला काय सांगायचं आहे, नाव सांगायचं आहे. आता जो मला 4 विषाणूचे नावं दिलेली आहेत, आपण पाहणार आहोत. बघा, क्षयरोग हा जीवाणू डॅशमुळे होतो. कोणत्यामुळे? शिगेला बॅसिलिस. दुसरा आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. थर्ड आहे विषमज्वर आणि चौथा आहे मधुमेह. आता विषमज्वर आणि मधुमेह हे जे नाव तुम्ही पाहिले तर हे आजाराचे नाव आहे, परंतु प्रश्न काय आहे मुलांनो, इथे क्षयरोग कोणत्या जीवाणूमुळे होत आहे, त्यामुळे हे ऑप्शन असणार पूर्ण रॉंग. कारण हे कसली उत्तर आहेत, ही आपल्या आजाराची नावं आहेत आणि ही जी नावं आहेत ती जीवाणूची आहेत, म्हणजे आपोआपच हे 2 कॅन्सल आहे. मग राहिलं ह्या 2 पैकी. मग आपलं जे करेक्ट आन्सर आहे क्षयरोग आणि जीवाणू हे कोणत्यामुळे होत आहे, तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युली याच्यामुळे होत आहे आणि म्हणून इथे आपल्या करेक्ट आन्सरवर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जेनेरिक औषधे यांना डॅश औषधही म्हणतात. म्हणजे जेनेरिक औषधे मिळतात. जसं मी तुम्हाला पाठ शिकवताना सांगितलं की जेनेरिक औषधे म्हणजे काय आहेत, की जे आपल्याला कॉस्टली जे औषधे मिळतात तीच आपल्याला सर्वसामान्यांना रिझनेबल रेटमध्ये म्हणजे योग्य भावात किंवा सवलतीमध्ये जी औषधे मिळतात की त्याच म्हणजे जो इफेक्ट आहे ज्या औषधांचा तो तितकाच असणार आहे, परंतु त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मार्जिन त्याच्यामध्ये राहत नाही आणि जी औषधे त्यांना थोडेसे योग्य भावामध्ये मुबलक दरामध्ये मिळतात त्यांना आपण जेनेरिक औषधे म्हणतात. मी जेनेरिक औषधे यांना डॅश औषधेही म्हणतात. मग कोणती औषधे म्हणतात? असामान्य, अडथळा, सामान्य का स्थिती. आता या 4 पैकी असामान्य म्हणजे सामान्य नाहीत, म्हणजे एक अर्थ ती एक्सपेन्सिव्ह झाली, महाग झाली. अडथळा, मग जेनेरिक औषधे अडथळा असू शकतात का, तर हे रॉंग आहे. त्यामुळे त्यांना औषधे यांना स्थिती औषधं म्हणू शकतात का, थांबलेली औषधं येत नाही. तर आपलं जे योग्य आन्सर आहे जेनेरिक औषधे यांना सामान्य औषधे म्हणतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून इथे योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आता आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश हा विषाणूजन्य रोग आहे. कोणता विषाणूजन्य रोग आहे? मग इथे तुम्हाला 4 बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत. रेबीज आहे, कर्करोग आहे, विषमज्वर आहे आणि क्षय आहे. या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे आपण पाहणार आहोत की बघा, रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग होतो. जेव्हा डेंग्यू होतो तेव्हा डेंग्यू होण्याचा कोणत्या डासामार्फत होतो? प्रकारच्या डासामार्फत. म्हणजे कोणत्या डासामार्फत? त्या डासाचं नाव देखील दिले आहे, त्या आपलं तुम्हाला इथे खाली नाव दिलेले आहे. मग ही डॅशच्या डासा डेंग्यू हा संसर्गजन्य रोग आहे, म्हणजे जसं आपण मच्छर आहे, जो मलेरिया आहे, टायफॉइड आहे. मग हा कोणत्या डासामार्फत होतो किंवा कोणत्या प्रकारचा डास आहे? मग तुम्हाला 4 पर्याय आहे. मग इथे बघा, इथे डेंग्यू दिलाय, मग परत ऑप्शनमध्ये पण आपल्याला डेंग्यू आलाय, मग हे आन्सर होऊ शकत नाही. सेकंड आहे एडिस इजिप्ती आहे, थर्ड आहे एनोफिलिस आहे आणि चौथा आहे रेबीज आहे. पण रेबीज हा डास आहे का, तर रेबीज आणि डेंग्यू याचा काही संबंध नाही. एनोफिलिस आणि एडिस इजिप्ती हे 2 पैकी आपलं जे करेक्ट आन्सर आहे की एडिस इजिप्ती या प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग होत आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जलद्वेष हे डॅश या रोगाचे लक्षण आहे. जर जलद्वेष कधी केला जातो, कोणत्या रोगांमध्ये पाण्याचा द्वेष केला जातो की पाण्याला हेट केलं जातं, तर 4 आपल्याला ऑप्शन आहेत. क्षय आहे, डेंग्यू आहे, रेबीज आहे आणि कर्करोग आहे. आता मुलांना इथे लक्ष द्यायचं आहे, क्षय, डेंग्यू आणि कर्करोग याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारे पाण्याचा राग करू शकत नाहीये, कारण हे जे कसे आहे संसर्गजन्य रोग आहे. क्षय, डेंग्यू आणि कर्करोग याच्यामध्ये पाण्याचा काहीही संबंध येत नाहीये. मग राहिला कोण आहे, जो रेबीज आहे. मग रेबीज या आजारामध्ये किंवा या रोगामध्ये जलद्वेष हा केला जातो आणि म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर आहे जलद्वेष हे रेबीज या रोगाचे लक्षण आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. अशा प्रकारे बोलायला आपण खेळाच्या माध्यमातून प्रश्न उत्तरं सोडवलेली आहेत. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
आपला बघा इथे देखील तुम्हाला खेळाच्या माध्यमासारखे तुम्हाला इथे 4 ऑप्शन दिले गेले आहेत. या 4 ऑप्शनपैकी आपला इथे एक करेक्ट आन्सर असणार आहे. चला तर मुलांना आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नांना. आपला जो पहिला प्रश्न आहे आपण पाहणार आहोत, डॅश डॅश रोग हा असंसर्गजन्य रोग आहे. मग असंसर्गजन्य रोग काय आहे हे देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तुम्हाला खाली ऑप्शन्स आहेत, आपण ऑप्शन वाचणार आहोत. फर्स्ट आहे कर्करोग, सेकंड क्षय, थर्ड डेंग्यू आणि फोर्थ रेबीज आहे. मग या 4 पैकी जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे कर्करोग या रोग असंसर्गजन्य रोग आहे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश हा विषाणूजन्य रोग आहे. मग कोणता विषाणूजन्य रोग आहे बघा. मग तुम्हाला रेबीज आहे, विषमज्वर आहे, कर्करोग आहे आणि क्षय आहे. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे आपला करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जलद्वेष हे डॅश डॅश या रोगाचे लक्षण आहे. मग जलद्वेष कोणत्या याच्यामध्ये केले जातात तर जलद्वेष मुलांनो बघा आपण क्वेश्चन ऑप्शन आहे क्षय आहे, रेबीज आहे, डेंग्यू आहे आणि कर्करोग आहे. या 4 पैकी जे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे त्यापैकी आपल्याला म्हणणार की जलदेश कोणामध्ये केला जातो, ना क्षयमध्ये, ना डेंग्यूमध्ये, ना कर्करोगमध्ये, तर रेबीजमध्ये हा रोगाचे लक्षण आहे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एड्स हा रोग डॅश डॅश या विषाणूमुळे होत आहे. कोणत्या विषाणूमुळे एड्स होत आहे. मग आपले जे ऑप्शन आहेत एच आहे, NH आहे, HN आहे आणि HIV आहे. तर या सर्व ऑप्शनपैकी आपला करेक्ट आन्सर असणार आहे HIV. म्हणून एड्स हा रोग HIV या विषाणूमुळे होत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीवाणू व्हिब्रियो कॉलेरामुळे डॅश डॅश हा रोग होत आहे. मग आता त्यांनी जीवाणूचं नाव सांगितलं आहे व्हिब्रियो या कॉलेरामुळे कोणत्या प्रकारचा आजार होत आहे. मग आपली जे करेक्ट आन्सर असणार आहे आपण वाचणार आहोत. आपल्या ऑप्शन्स आहेत विषमज्वर, पटकी, मधुमेह आणि क्षय आहे. तर या 4 पैकी जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे पटकी की जीवाणू व्हिब्रियो कॉलेरामुळे पटकी हा आजार होत आहे किंवा हा रोग होत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्षयरोग जीवाणू हा डॅश डॅश मुळे होत आहे. जो क्षयरोग आहे तो कशामुळे होत आहे. मग तुम्हाला इथे बघा ऑप्शन दिले आहे शिगेला बॅसिलिस, सेकंड आहे विषमज्वर, थर्ड आहे मायक्रोबॅक्टेरियम क्युरेली आणि जो फोर्थ आहे मधुमेह. तर या 4 पैकी आपलं योग्य आन्सर आहे जो क्षयरोग हा जीवाणू हा मायक्रोबॅक्टेरियम क्युरेली याच्यामुळे होत आहे आणि म्हणून जे आपलं एक करेक्ट आन्सर आपण पिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, जे जेनरिक औषधे आहेत यांना डॅश डॅश औषधे म्हणतात. जेनरिक औषधांना काय म्हटलं जातं. जेनरिक म्हणजे काय हे देखील मुलांना मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की जेनरिक म्हणजे की जी स्वस्त औषधे म्हणतात की ज्याचा जो इफेक्ट आहे डॉक्टरने लिहून दिलेल्या ज्या गोळ्या आहेत त्या फार एक्सपेन्सिव्ह असतात परंतु त्याच गोळ्याचा जो इफेक्ट आहे तो इतका सारखा असतो या जेनरिक औषधामध्ये आणि त्यांना जेनरिक औषधे म्हणतात. मग ही औषधे यांना अजून दुसरं काय नाव दिलं आहे असामान्य, सामान्य, अडथळा का स्थिती. तर यापैकी आपलं जे नाव आहे सामान्य हे नाव त्याच्यात दिलं गेलं आहे आणि म्हणून आपण इथे क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग होत आहे. मग बघा आता त्यांनी सांगितलं की कोणत्या प्रकारचा जो डास आहे त्याच्यामार्फत आपला डेंग्यू हा आजार होत आहे. आता इथे तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत आपण वाचणार आहोत. डेंग्यू आहे, एनोफिलीस आहे, एड्स इजिप्त आहे आणि रेबीज आहे. तर या 4 पैकी जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे एडिस इजिप्त या प्रकारच्या डासामार्फत डेंग्यू हा आजार होत आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश रोग हा संसर्गजन्य रोग आहे त्यांनी सांगितलं आहे. संसर्गजन्य कोणता रोग आहे. मग इथे 4 आपल्याला ऑप्शन आहे क्षय आहे, मधुमेह आहे, पटकी आहे आणि विषमज्वर आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर क्षय हा रोग संसर्गजन्य रोग आहे आणि म्हणून इथे आपण योग्य उत्तरावर क्लिक केलेलं आहे. तो मधुमेह जो आजार आहे तो संसर्गजन्य रोग नाही आहे. ते आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वाईन फ्लू हा डॅश डॅश या विषाणूमुळे होत आहे. जो स्वाईन फ्लू आहे हा कोणत्या विषाणूमुळे होत आहे. आपल्याला 4 ऑप्शन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, सेकंड शिगलोबॅसिलिस, थर्ड आहे एंटॅबिमा हिस्टोलिटिका आणि चौथा आहे इन्फ्लुएन्झा ए. तर या 4 पैकी जे आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो इन्फ्लुएन्झा या आजारामुळे किंवा या विषाणूमुळे स्वाईन फ्लू नावाचा जो आजार होत आहे आणि म्हणून आपण इथे करेक्ट आन्सरावर क्लिक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सराव, खेळ, परीक्षा या 3 प्रकारचे आपण प्रश्नोत्तर आपण इथे दिलेली आहेत. आता आपण मात्र मुलांना पाहणार आहोत की प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
बघा आता इथे जो प्रश्न आहे आपण पाहणार आहोत, आरोग्य म्हणजे काय. त्याने आरोग्याची डेफिनेशन विचारलेली आहे की ज्या एखाद्या व्यक्तीचं शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जी स्थिती आहे जी पूर्ण सदृढ राहते त्याला आपण आरोग्य असं म्हटलं जातं. म्हणजे आरोग्य म्हणजे जे शरीरामध्ये रोगांचा अभाव म्हणजेच आरोग्य हे नसतं. बघा आता इथे त्यांनी सांगितलंय रोगाचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे सांगितलंय, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची जी स्थिती आहे त्याला आपण काय म्हणत आहोत, आरोग्य म्हणत आहोत. क्लिअर झालंय मुलांनो की आरोग्य म्हणजे काय. अशा प्रकारची तुम्हाला डेफिनेशन विचारली जात आहे की ज्या रोगांचा नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे. अभावाचा अर्थ कळाला मी तुम्हाला सांगितलं. अभाव म्हणजे की कोणत्या त्याच्यामध्ये जे आपलं जे शरीर आहे त्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार नसणे म्हणजेच काय, रोगाचा अभाव म्हणजेच आरोग्य नाही. ह्याला काय म्हणणार मग, आपलं शरीर कसं असलं पाहिजे तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्णतः सदृढ असण्याची जी स्थिती आहे म्हणजे तिन्ही दृष्टीतून म्हणजे आपलं जे शरीर आहे ते सुदृढ असणं गरजेचं आहे, आपलं जे मन आहे ते देखील सुदृढ असणं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपलं सामाजिक म्हणजे जे जे आपण राहत आहोत, जे आपलं इन्व्हायरमेंट आहे ते ठिकाण देखील आपलं सुदृढ असणं गरजेचं आहे आणि मग ते राहण्याची जी स्थिती आहे त्याला आपण आरोग्य म्हणतात. हे आपलं उत्तर इथे क्लिअर झालं आहे. मुलांना आता आपण पाहणार आहोत रोग म्हणजे काय. बघा आपला जो प्रश्न आहे रोग म्हणजे काय, आता त्यांनी इथे बघा दिलेलं आहे की शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी जी स्थिती म्हणजेच रोग आहे. बघा रोगाची इथे त्यांनी डेफिनेशन म्हणजे व्याख्या दिलेली आहे. शरीर क्रियात्मक, हे शरीर क्रियात्मक करत आहे जे मानसशास्त्ररित्या शरीरातील ही जी शरीरातील जैविक जी जडणघडण आहे त्या जैविक कार्यामध्ये जेव्हा अडथळा निर्माण होतो म्हणजेच त्याला आपण काय म्हणत आहोत, रोग म्हणत आहोत. जी आणणारी जी स्थिती आहे. मग आपली जैविक जी कार्यामध्ये अडथळा म्हणजे नेमकं काय आहे की आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा जो बिघाड होत आहे की आपल्या शरीरामध्ये जे अंतर्गत हालचाली की जे असमानता राहते की जे हर एक कार्य आपल्या अवयवाचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये असमानता येते, अडथळा येतो, ते असंतुलित होतात आणि त्यामुळे आपल्या शरीरात बिघाड होऊन आपल्याला डिसीजेस निर्माण होतात म्हणजेच त्याला आपण काय म्हणत आहोत, म्हणजे रोग म्हणत आहोत. मग ते रोग हर एक प्रकारचे असू शकतात. ते रोग कोणकोणते आहेत ते देखील त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली आहे. तर अशा प्रकारे रोग म्हणजे शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्ररित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी जी स्थिती आहे म्हणजेच त्याला आपण काय म्हणत आहोत, रोग असे म्हणत आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे हृदयविकाराची कारणे सांगा. मग आता ही कारणे भरपूर प्रमाणे असू शकतात मुलांनो की ज्याप्रमाणे मद्यपान पिणे, त्याचप्रमाणे जड कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे किंवा लठ्ठपणा असणे किंवा डिप्रेशन असणे अशी बहुतेकशी जी कारणं ही असू शकतात. बघा धूम्रपान करणे, मद्यपान करणे जसं मी आताच सांगितलं मुलांनो. धूम्रपान करणे म्हणजे जसं आपण सिगरेट ओढणे, मद्यपान करणे म्हणजे ड्रिंक करणे, मधुमेह जो आपल्याला डायबिटीज जो आजार आहे त्याप्रमाणे, उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर HP आपण बोलू शकतो. त्याचप्रमाणे लठ्ठपणा आहे म्हणजे जाडपणा, शारीरिक श्रमाची कमतरता म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचे शारीरिक काम होत नाहीये की जी बैठी कामं आहेत ती करतो, परंतु जे शारीरिक कामं आहेत म्हणजे चढणे आहे, उतरणं आहे, जे अंग मेहनतीची जे कामं आहेत. मग अंग मेहनतीची कामे जसं शेतामध्ये बघा किती अंग मेहनतीची कामं केली जातात, शेतामध्ये भरपूर कष्टाची कामं केली जातात, त्याला आपण काय बोलतो, अंग मेहनतीची कामं. आणि मग अशा प्रकारे तिथे श्रमाची कमतरता ही अजिबात नसते, तिथे भरपूर श्रम करावं लागतं. तसेच व्यायामाचा अभाव की आपण दररोज एक्सरसाइज करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये हर एक जे अवयव आहेत ते व्यवस्थितपणे नियंत्रितपणे काम करू शकतात. त्याचप्रमाणे सतत बैठे काम करणे की जे बसल्या बसल्या काम करणे म्हणजे भाजी निवडण्याचं काम असेल, शिलाईचं काम असेल, त्याचप्रमाणे जी घरातली जी छोटी छोटी कामं आहे जी बसून कामं करू शकतो ती बैठी कामं करणे, अनुवंशिकता म्हणजे जे जेनेटिक आहे, तणाव आहे म्हणजे स्ट्रेस आहे, रागीटपणा आणि चिंता जे आपल्याला नेहमीच आपण जे शॉर्ट टेम्पर असू शकतो आणि जो स्ट्रेस आहे ही हृदयविकाराची सर्व कारणे असू शकतात की हार्ट अटॅक येणे. हृदयविकार म्हणजेच काय आहे की हार्ट अटॅक, हृदय म्हणजे हार्ट आणि विकार म्हणजे अटॅक आहे की अशा प्रकारे त्याचा हा त्रास होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये देखील बरेच स्टेप्स असतात. तर अशा प्रकारे हृदयविकाराची कारणे आपण इथे स्पष्ट केलेली आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कर्करोग म्हणजे काय. बघा पेशीच्या अनियंत्रित व अपसमान वाढीस कर्करोग म्हणतात. ज्या पेशीच्या अनियंत्रित ज्या पेशी आहेत ज्या कधी कमी जास्त प्रमाणात होतात, ज्या कधी गरजेपेक्षा जास्त वाढतात तर कधी गरजेपेक्षा कमी होतात. म्हणून पेशीच्या अनियंत्रित म्हणजे त्याच्यामध्ये जेवढी संख्या असणं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा त्या कधी कमी होतात, कधी जास्त होतात व अपसामान्य वाढीस कार्य लागतात आणि ते भरपूर प्रमाणामध्ये वाढी लागतात, त्यावेळेस कर्करोग असे म्हटले जाते.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, असंसर्गजन्य रोग म्हणजे काय? की संसर्गजन्य रोग म्हणजे काय, जसं सांगितलं तसं असंसर्ग रोग म्हणजे आपण सांगितलं की जेव्हा एखाद्या संसर्गजन्य जेव्हा व्यक्तीच्या किंवा रोगाच्या सानिध्यात आल्यामुळे त्याच्या वस्तूला किंवा त्याच्या कपड्यांना जर हात लावला किंवा त्याच्या वस्तूंना आपण घेतलं, त्याच्या संपर्कात आलं तर आपल्याला त्याची बाधा होते. त्याचप्रमाणे दूषित पाणी आहे, दूषित हवा आहे, त्याचप्रमाणे दूषित अन्न आहे, त्याचप्रमाणे जे प्राणी आणि कीटक त्याच्या डासाच्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, असंसर्गजन्य रोग म्हणजे काय आहे? असंसर्गजन्य रोग म्हणजे जे व्यक्ती संक्रमणात येत नाही किंवा जो रोगाचा ज्या मार्फत प्रसार होत नाही त्यांनाच असंसर्गजन्य रोग म्हणतात. म्हणजे कोणते बघा, जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्यांना रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला क्लिअर झाले. जसं आपण जी उदाहरणं पाहिली की जो मधुमेह आहे, जो हृदयविकार आहेत, ही त्याची कारण आहेत किंवा हे त्याचं उदाहरण असू शकतं की हा म्हणजे काय असंसर्गजन्य रोग आहे. की जसं मधुमेह म्हणजेच डायबेटीज आहे, हृदयविकार, हार्ट अटॅक आहे. म्हणजे जे रोग संसर्गातून पसरत नाहीत किंवा संक्रमणातून, म्हणजे जे जीवाणू आहेत, विषाणू आहेत, ते संक्रमित केले जातात ना, की जर रोगाच्या सानिध्यात झाले तर त्या रोगाच्या सानिध्यात आल्यामुळे त्याच्याकडून ते त्याला प्रसारित केले जातात, त्यांचं संक्रमण होतं. आणि म्हणून जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असे देखील म्हणतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, असंसर्गजन्याची उदाहरणे सांगा. जसं मी आत्ताच सांगितलं, असंसर्गाची उदाहरणं म्हणजे हृदयविकार आहे, मधुमेह आहे, कर्करोग आहे, मधुमेह आहे, हृदयविकार आहे, ही असंसर्गजन्य रोगाची उदाहरणे आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, संसर्गजन्य रोग म्हणजे काय? तेच आहे, जे संसर्ग म्हणजे जे संक्रमण केले जातात किंवा जे रोगे आहेत त्या रोगाच्या सानिध्यामध्ये आल्यामुळे आणि संक्रमणाने होणारे जे रोग आहेत त्यांना संसर्गजन्य म्हणतात. मग ते कशाने होतात? दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न किंवा जे कीटक आणि जे प्राणी आहेत त्यांच्यामार्फत जे संक्रमित केले जातात त्यांना संसर्गजन्य रोग म्हणतात. बघा, दूषित हवा दिलं आहे, दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे जे रोग म्हणजे काय आहे? संसर्गजन्य रोग आहे. तसेच रोगाच्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे आणि त्यांच्या संक्रमणामुळे देखील रोग होतात. म्हणजे जे संक्रमण आहे कोणामार्फत होत आहे? कीटक आणि प्राण्यामुळे. ते कीटक आणि प्राण्यामुळे हे संक्रमण होतं आणि याद्वारे पसरणारे रोग म्हणजेच आहे संसर्गजन्य रोग. म्हणजे आपण म्हणू शकतो मलेरिया आहे, टायफॉइड आहे, कॉलेरा आहे, पटकी आहे, हे सर्व कसे आहेत? संसर्गजन्य रोग आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, संसर्गजन्य रोगाची कारणे सांगा. जसं मी आत्ताच सांगितलं आहे, संसर्गजन्य रोगाची कारणे बघा, इथे क्षयरोग आहे, कावीळ आहे, अतिसार आहे, पटकी आहे, विषमज्वर आहे, डेंग्यू आहे, एड्स आहे, स्वाईन फ्लू आहे, इत्यादी सर्व संसर्गजन्य रोगाची ही उदाहरणे आहेत. जसं असंसर्गजन्य रोग म्हणजे काय व त्याची उदाहरणे काय पाहिली, तसं संसर्गजन्य रोग म्हणजे काय व त्याची उदाहरणे म्हणजे क्षयरोग आहे, कावीळ आहे. कावीळ म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये कावीळ पसरते की त्याचे जे आपण म्हणू शकतो की ज्याला आपण हातामध्ये आपण समजा पाहिलं तर त्याच्यामध्ये कावीळ हा देखील विषाणूमुळे होणारा रोग आहे. जो अतिसार आहे तो देखील विषाणूमुळे होतो. पटकी, विषमज्वर, डेंग्यू, तो एड्स आहे, जो स्वाईन फ्लू आहे, हे सर्व कसे आहेत? संसर्गजन्य रोगमध्ये मोडले जातात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एड्स हा रोग कोणत्या विषाणूमुळे होते? तर एड्स हा HIV हा जीवाणूमुळे होत असतो. एड्स हा रोग HIV या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती ही हळूहळू दुर्बल होते व त्याला विविध रोगांची लागण होते. की याच्यामध्ये माणसाला काय होतं की HIV विषाणूमुळे हा रोग होतोय, ठीक आहे, परंतु त्याने यामध्ये मानवाची नैसर्गिक प्रतिकार शक्ती म्हणजे त्याच्यामध्ये त्याची इम्युनिटीची पॉवर आहे ती दिवसेंदिवस कमी होत जाते आणि त्याच्यामुळे त्याला आणखीन वेगवेगळे आजार होतात आणि त्यामुळे विविध रोगांची लागण होते. त्याच्यामुळे अजून त्याच्या जे शरीराचे जे इंटरनल जे ऑर्गन्स आहेत त्या इंटरनल ऑर्गन्सला देखील इजा पोहोचते किंवा ते डॅमेज होतात आणि वेगवेगळे आजार निर्माण होत असतात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, कर्करोगाची लक्षणे कोणती आहेत? बघा, आता कर्करोगाची लक्षणे आहेत की जर 3 आठवड्यापेक्षा जास्त ताप येणे, तर बघा घशाला त्रास होणे, घास गिळताना त्रास होणे, त्याचप्रमाणे रात्रीचा घाम येणे, त्याचप्रमाणे कारण वजन वाढणे, ह्या सगळ्या गोष्टी कर्करोगामध्ये येतात. बघा, आपण इथे पाहणार आहोत. बघा, कर्करोगाची लक्षणे आहेत दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळायला त्रास होणे, हे आपलं
पहिलं आहे. त्याचप्रमाणे स्तनात गाठी निर्माण होते, चेस्टमध्ये गाठी निर्माण होतात, अकारण वजन वाढणे, अकारण म्हणजे काही कारण नसताना वजन वाढणे. आणि जर चौथा आहे उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, की ज्या ठिकाणी गाठ आली आहे, ज्या ठिकाणी सूज आली आहे, की कितीही तुम्ही उपचार केले तरीही तो बरा होत नाही, म्हणजे त्याला आपण काय बोलतो आहोत, कर्करोग म्हणणार आहोत. तर अशा प्रकारे ही तिची कर्करोगाची ही लक्षणे आहेत की दीर्घकालीन खोकला म्हणजे 3 आठवड्यापेक्षा खोकला, दीर्घकालीन म्हणजे किती, 3 आठवडे. त्याच्यामुळे गिळायला त्रास होणे, आवाजामध्ये चेंजेस होणे, आवाज गोगरा होणे, बोलताना त्रास होणे, झोपताना त्रास होणे, त्याचप्रमाणे रात्रीचा घाम येणे आणि त्याचप्रमाणे झोप न लागणे. त्यामुळे बघा अकारण वजनामध्ये अकारण वजन वाढणे आणि कितीही उपचार केले तरी त्याच्यामध्ये आपण तो वरण किंवा जी सूज आहे, जी गाठ आहे ती बरी होत नाही. आणि अशा प्रकारे आपण सततचे आपले जे शरीर आहे ते वीक होतं. तर अशा प्रकारे मुलांना पाहिलं की प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण 10ची 10 प्रश्नोत्तरे घेतलेली आहेत. सराव खेळ परीक्षा प्रश्नोत्तरं पुन्हा व्यवस्थित उत्तरं चोख दिलेली आहेत. तसेच या पाठाच्या माध्यमातून आले जे हर एक घटक आहेत ते देखील मुलांना मी आपले टॉपिक जे कव्हर झालेले आहेत. आरोग्य म्हणजे काय, त्याचप्रमाणे रोग म्हणजे काय, मग रोगांची लक्षणे कोणती आहेत, त्याचप्रमाणे कोणकोणते रोग आहेत, ती लक्षणे कशा प्रकारे ओळखायची, त्याच्यावर कोणकोणत्या प्रकारचे प्रतिबंधक उपाय आहेत, या सर्व संबंधी आपण माहिती घेतलेली आहे. चित्रीकरणाच्या माध्यमातून स्पष्टीकरणाच्या माध्यमातून ते स्पष्ट केलं आहे. मुलांना मी हा पाठ तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगितला आहे, तो तुम्हाला समजला आहे मला खात्री. भेटू एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.